कोल्हापूर जिल्ह्यातील आळते येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणी पोलिसातून बडतर्फ केलेला वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावरील आरोप सिद्ध झालेत। त्यांच्यासह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश दोषी ठरलेत, तर राजेश पाटील उर्फ राजू पाटील याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। आरोपींना 11 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे। पण नेमकं हे प्रकरण काय होतं, या प्रकरणातील आरोपींना कोणत्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आलंय आणि कोणाची निर्दोष सुटका झाली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे। अभय कुरुंदकर यांनी 11 एप्रिल 2016 रोजी त्याच्या मीरा रोड येथील फ्लॅटवर अश्विनी बिद्रेचा अमानुष खून केला। त्यानंतर तिच्या मृतदेहाचे वूड कटरने लहान लहान तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून दिल्याचाही त्याच्यावर आरोप होता। खुनात कुरुंदकरने राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर याची मदत घेतली होती। 7 डिसेंबर 2017 मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला या प्रकरणात अटक झाली। राजेश पाटील यास 10 डिसेंबर 2017 मध्ये जेरबंद केले। दोन्ही आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांनी कुंदन भंडारी व महेश फळणीकरला अटक केली होती। अश्विनी बिद्रे या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होत्या। हातकणंगले तालुक्यातील आळते हे त्यांचे मूळ गाव। सामान्य घराण्यातून वरिष्ठ पोलीस पदाधिकारी पदावर पोहोचल्या अश्विनी बिद्रे यांच्या खुनाने जिल्हा हळहळला होता। खटल्याच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्यासह पोलीस दलाचं लक्ष लागलं होतं। आता पाहूयात या प्रकरणात न्यायालयाने काय निकाल दिला। अश्विनी बिद्रे यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। आरोपी नंबर 2 राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। खुनाचा म्हणजे 302 चा गुन्हा कुरुंदकरने याने केल्याचं आजच्या निकालातून निष्पन्न झालंय। महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभाग होता। त्यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलम 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलंय। या प्रकरणी 11 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता सुनावणी होणार असून यावेळी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे। या निकालाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यासह राज्यातील पोलिसांचं लक्ष लागून राहिलं होतं। सरकारच्या वतीने ॲडव्होकेट प्रदीप घरत यांनी काम पाहिलं। पनवेलच्या सहाय्यक पोलीस उपायुक्त तथा मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केलं होतं। तब्बल 9 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर दोषी ठरलाय। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।